जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान 24 तास न्यूज. धक्कादायक. राजपूत चाळ 91 शिवसेना शाखा आणि पवार केटर्स परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गल्ली झाली डम्पिंग ग्राउंड. राजपूत चाळ परिसरात एक धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. 91 शिवसेना शाखेजवळचेच पवार केटर्सच्या शेजारील संपूर्ण गल्ली आता भीषण कचरा डेपोमध्ये बदलली आहे. मिश्र कचऱ्याचे ढीग, ओला कचरा, सुका कचरा, अन्न कचरा रस्त्यातच साचल्यामुळे मोठा आरोग्य व स्वच्छतेचा धोका निर्माण झाला आहे. ये-जा करणाऱ्या कचऱ्यातून वाट काढावी लागत आहे. रहिवाशांना दुर्गंधी व घाणीचा रोज त्रास. लहान मुलं आणि प्राणी कचऱ्यातूनच चालत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका. रस्ता पूर्णपणे अडवणारे कचऱ्याचे ढीग. महापालिकेच्या उदासीनतेचा उच्चांक. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या मुद्द्यासह. धन्यवाद. हा बघा इकडे कचरा राजपूत चाळीच्या समोर आणि शिवसेना शाखेसमोर 91 शिवसेना शाखा पवार कॅटर्स इथे हॉलमध्ये कॅटरिंगचं काम चालतं. इकडचे पाहुणे येतात आणि हा सगळा कचरा बघतात. आम्हाला लाज वाटली पाहिजे की आमचे आमदार इकडचेच आहेत आणि आज 20 वर्ष आम्ही कचरा काढतोय. ही मधली गल्ली जी आहे जिथून राजपूत चाळीतले सगळी लोक पाहुणे येतात आणि इथे तो जो कचरा जमा होतो त्याचा कचरा सगळे कुत्रे इथे आणून जमा करतात. त्याच्यानंतर हा मेन रोड आहे. ह्या मेन रोडवरनं गाड्या जातात आणि हा कचरा कंप्लीट रस्त्यापर्यंत आलेला असतो. सगळ्या गाड्या तो कचरा उडवत जातात. तरी क्रिस्टल एन्क्लेव ही एक मोठी बिल्डिंग आहे, जाज एन्क्लेव मोठी बिल्डिंग आहे. मी या सगळ्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना एक आव्हान करतो आहे की ह्यांनी, तुम्हाला असं वाटत नाही की तुमचे पाहुणे आल्यानंतर हा जो कचरा बघताय तुम्ही तो कचरा निघाला पाहिजे? ह्याच्यासाठी काय दुसरी अरेंजमेंट करता येत असेल का? BMCकडे ही थोडीशी पण अरेंजमेंट होऊ शकत नाही? आज आमच्या घराच्या आमची मुलं, आमचे प्राणी इथून जातात आणि हे सगळे खाऊन त्याच्यामध्ये घाण प्रकारचा कचरा असतो आणि लोकांनाही कळत नाही. उचलून कुठलाही कचरा आणून इथे टाकतात. ओला कचरा, सुका कचरा. आज सगळीकडे त्याच्या गव्हर्मेंट कितीतरी करोडो रुपये खर्च करत आहेत. पण इथे बघितल्यावरती असं वाटतं की ह्या कॉन्ट्रॅक्टचे सगळे पैसे खोटे कमवले जात आहेत. त्यामुळे माझं BMCला, सरकारला आव्हान आहे की इथे जर आज अरेंजमेंट होत नसेल, रविवारी मी सगळ्यांना आव्हान करतो आहे की रविवारी सगळ्यांनी इथे साईन मोहीम आणि या सर्व कचरा हटाव मोहीमसाठी आपण सगळ्यांनी जमायचं आहे आणि हा कचरा रविवारी सगळ्यांच्या मदतीने कसा हटवता येईल आणि BMCला कशी कंप्लेंट करता येईल, सरकारला कशी कंप्लेंट करता येईल, या बाबतीत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने काम करायचं आहे. तरी मी सगळ्यांना आव्हान करतो की रविवारी सगळ्यांनी इथे येऊन जमा व्हायचं आहे आणि आपला हा कचरा हटाव मोहीम सगळ्यांनी सक्सेसफुल करायचं आहे. तरीही सगळ्यांना आव्हान आहे की रविवारी सगळ्यांनी सकाळी 11:30 वाजता इथे येऊन जमायचं आहे.